नमस्कार मित्रांनो, हवामान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर हे यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची कोणती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की आज हवामानात मोठा बदल झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, सांगली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्याचा पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. जसं आपण सोलापूर, सांगली, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, काही नांदेडचा सुद्धा भाग येऊ शकतो ह्या भागामध्ये. तर आपण बघू शकता की मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हा, सांगली असेल या भागामध्ये, तसंच कोल्हापूर असेल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तविलेला आहे. परंतु आपण बघू शकता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख भागातील म्हणलं तर पंढरपूर असेल, बार्शी असेल, धाराशिव असेल, तसंच मोहोळ या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की बीड, जामखेड, केज, लातूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा त्या भागामध्ये पडू शकतो. तर आपण छत्रपती संभाजीनगर ह्या भागातील पैठण असेल, काही श्रीरामपूरचा भाग, काही अहिल्यानगरचा भाग, काही जालन्याचा भाग ह्या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पडू शकतो. तर अकोला, जुन्नर, गोटी या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मुंबई आणि आपण बघू शकता की पुण्यालगतचा जो भाग आहे, दौंड असेल, सातारा असेल, दापोली असेल, रत्नागिरी असेल, ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पुढील काही तासांमध्ये पाऊस हा होऊ शकतो. तर सद्यस्थिती आपण बघू शकता की अकलूज, बार्शी, सोलापूर हा जो भाग आहे, तर या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही. कारण त्या ठिकाणी वादळी वाऱ्यांनी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार शेतकरी बांधवांचं तसंच सर्वसामान्यांचं खूप नुकसान करण्यासारखा पाऊस हा होऊ शकतो, असा हवामान अंदाज विभागाने सुद्धा वर्तवलेला होता. परंतु आपण बघू शकता की पंढरपूर, सांगोल, काही इंदापूरचा भाग आहे, तर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा तिथे पडू शकतो. तर काही बार्शीचा, धाराशिवचा भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हा तिथे सुद्धा बरसू शकतो. आणि पुढील काही कर्नाटक लगतील जो भाग आहे, विजापूर, एंडी, सिंदगी, अथानी हा जो काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा पडू शकतो. तर मित्रांनो, आपण कोल्हापूर लगतील जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा बघूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता की काही निपाणीचा भाग, काही सांगलीचा भाग, राजपूरचा भाग, या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस हा तिथे होऊ शकतो. तर अशा स्वरूपाचा जो हवामान अंदाज आहे तो आपण बघू शकता. काही रत्नागिरीच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वारे, तसेच रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता कर्नाटकमधील काही बेलगावी असेल, बल्लारी असेल, या भागात अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे, तसेच खूप प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान त्या भागामध्ये होऊ शकतं. मित्रांनो, हे मान्सूनपूर्वी जो हवामान बदल होत आहे, त्याचा जो हा सक्रिय झालेला मान्सूनपूर्वीचा पाऊस आहे, तर आपण बघू शकता की कर्नाटकमधील जो नरेगाल असेल,
हुबलीचा काही भाग आहे, दावणगेरे बल्लारीचा भाग आहे, रायचूरचा भाग आहे, विजापूरचा काही भाग आहे. तर या प्रमुख भागांमध्ये आपण बघू शकता की काही केरळचा सुद्धा भाग याच्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार त्या अतिमुसळधार पावसात तिथे सद्यस्थिती पाहताना आपल्याला दिसत आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.